वचन दे प्रकाश मार्गावर. सर्वांना शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. येशूची सेवा आवडे, गेलो सुवेळी त्याकडे. तो दावी फार करुणा, माझ्यात तो क्षमावेना. धन्यवाद धन्यवाद, जय सारा गेला पाप भार. सतत आता प्रार्थना, स्तुती आनंद सरेना. धन्यवाद धन्यवाद, प्रभूने केला जय उद्धार. करार निश्चय, दिली प्रभूने अभय. अंदेशा का आता जीवा, विसावा घे जागरवा. धन्यवाद धन्यवाद, जय सारा गेला पाप भार. सतत आता प्रार्थना, स्तुती आनंद सरेना. धन्यवाद धन्यवाद, प्रभूने केला जय उद्धार. आजच्या मन्नाकरिता देवाचे वचन 2 पेत्र याचा पहिला अध्याय 19 ते 21 वचन. 2 पेत्र याचा पहिला अध्याय 19 ते 21 वचन. आम्ही संदेश त्यांच्या भविष्य वचन अतिविश्वसनीय असे समजून त्यास मान देतो. त्याकडे लक्ष देऊन तुम्ही फार चांगले करता, कारण अगदी अंधारात प्रकाशणाऱ्या दीपाप्रमाणे ते दिसते. म्हणून दिवस उजाडून प्रभात तारा तुमच्या अंतःकरणात प्रकाशेपर्यंत तुम्ही त्याकडे ध्यान देऊन पाहाल तर चांगले होईल. प्रथम तुम्ही हे समजले पाहिजे की पवित्र शास्त्रातील कोणतेही भविष्यवचन कोणाही मनुष्याच्या बुद्धीने उकलत नाही. कारण एखाद्या मनुष्याला पाहिजे म्हणून भविष्यवाणी झालेली नाही, तर जे लोक पवित्र आत्म्याने प्रेरित झालेले होते त्यांनीच ती लोकांपर्यंत पोहोचवलेली आहे. प्रभू परमेश्वर या वाचलेल्या वचनाद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. विश्ववाणीच्या आमच्या सर्व श्रोत्यांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सप्रेम सलाम. प्रियांनो, जे वचन आपणासमोर वाचण्यात आलेले आहे त्या वचनाचा मूळ गाभा जो आहे तो संदेश असा आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो की आजच्या या युगामध्ये वेगवेगळ्या माध्यमाच्या द्वारे आम्हाला संदेश ऐकायला मिळतो. पूर्वी आम्ही एखाद्या पत्राची वाट पाहत होतो, किंवा एखादा व्यक्ती आमच्यापर्यंत येऊन एखादा संदेश आम्हाला देईल त्याची वाट आम्ही पाहत होतो. परंतु आजच्या जगामध्ये आम्ही पाहतो की एखादी झालेली घटना जी आहे ती पुढच्या क्षणापर्यंत आम्हाला कळते, पुढच्या मिनिटापर्यंत त्या गोष्टीबद्दल आम्हाला तो संदेश जो आहे तो आम्हाला ऐकायला मिळतो. आणि म्हणून या वेगवेगळ्या संदेशाच्या माध्यमाच्या द्वारे जी आम्हाला माहिती मिळत असते त्या माहितीच्या आधारे मनुष्य जे आहे ते आपलं कार्य जे आहे ते पुढे करत असतो. परंतु आम्ही पाहतो की बायबल आम्हाला एका विशेष संदेशाबद्दल या ठिकाणी आम्हाला सांगत आहे. प्रियांनो, हा संदेश जो आहे हा बायबल आम्हाला असं सांगतं की तो मनुष्याच्या इच्छेने तो आलेला नाही, तर पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या पवित्र मनुष्यांनी
देवापासून आलेला संदेश आम्हाला सांगितलेला आहे. आणि ख्रिस्ती जीवनामध्ये आम्ही पाहतो की हे अत्यंत महत्त्वाचं आहे. एखाद्या व्यक्तीसाठी, एखाद्या विश्वासणाऱ्यांसाठी पर्यंत जो संदेश पोहोचलेला आहे की या संपूर्ण जगाच्या तारणासाठी किंवा मनुष्याला पापापासून मिळणाऱ्या सुटकेसाठी स्वर्गातनं एक संदेश आमच्यापर्यंत आलेला आहे. आणि तो संदेश जो आहे स्वतः प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये येऊन त्यांनी सांगितलेला आहे. या संदेशाच्या द्वारे त्यांनी हे प्रगट केलेलं आहे की स्वर्ग हा मनुष्यासाठी ठेवलेला आहे. परमेश्वराने तो स्वर्ग प्रत्येक मानवासाठी तो बनवलेला आहे. आणि तेथे जाण्यासाठी जे जीवन आम्हाला या जगामध्ये जे जगायचं आहे, जो कालावधी आम्हाला मनुष्य म्हणून परमेश्वराने जो आम्हाला दिलेला आहे, आम्हाला जितका काळ या जगामध्ये जगायचा आहे त्या जगणाऱ्या काळामध्ये आम्ही कशा प्रकारे आम्ही जगावं, आम्ही आमच्या जीवनातल्या सर्व प्रकारच्या वाईट गोष्टी, सर्व प्रकारच्या वाईट संबंध, त्याच प्रकारे पाप, या प्रत्येकापासून आम्ही दूर राहून त्या संदेशाकडे आम्ही लक्ष द्यावं. आणि संदेश हाच आहे की जगाच्या तारणासाठी स्वर्गाने प्रभू येशू ख्रिस्ताला या जगामध्ये पाठवलेला आहे. तो आम्हासाठी या जगामध्ये आला. त्यांनी मनुष्य प्राण्यामध्ये मनुष्य म्हणून तो जन्म घेतला. त्यांनी स्वर्गाचा संदेश या जगामध्ये त्यांनी सांगितला. आम्हासाठी तो मारल्या गेला, आम्हासाठी तो गाडल्या गेला. आणि सर्वात मोठी आशा ही आहे की त्या मरणावरती विजय मिळवून तो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि त्या स्वर्गामध्ये गेलेला आहे. आणि आज आम्ही पाहतो की तो स्वर्गीय संदेश जो आहे तो अनेक देवाच्या सेवकांच्या द्वारे, मनुष्याच्या मुखाच्या द्वारे तो आम्हापर्यंत आलेला आहे. आणि म्हणून आम्ही त्या संदेशाचा स्वीकार करावा, त्या संदेशाचा आम्ही पाठपुरावा करावा. आणि एवढंच नाही तर जो संदेश आमच्यापर्यंत आलेला आहे तो आम्ही इतरांना शांतीचा, प्रीतीचा, प्रेमाचा आणि संयमाचा संदेश आम्ही इतरांपर्यंत घेऊन जावा. आणि इतरांना आम्ही सांगावं की जगाच्या तारणासाठी ख्रिस्त प्रत्येकासाठी, माझ्यासाठी आणि तुझ्यासाठी आलेला आहे. आपण प्रार्थना करूया. प्रिय प्रभू, आम्ही तुझी स्तुती, धन्यवाद, महिमा आणि गौरव करतो देवबापा की खरंच तो स्वर्गीय संदेश तो आमच्यापर्यंत जो दिलेला आहे की ज्या संदेशाच्या द्वारे संपूर्ण मनुष्याचं तारण व्हावं, संपूर्ण मनुष्य पापापासून विभक्त व्हावा, यासाठी देवबापा आम्ही धन्यवाद करतो. आणि आम्ही प्रार्थना करतो प्रिय पवित्र बापा की जो संदेश तो आमच्यापर्यंत दिलेला आहे तो इतरांपर्यंत आम्ही घेऊन जावं, इतरांना ते सत्य आम्ही समजून सांगावं, यासाठी आमचं सहाय्य कर. येशूच्या नावात ही प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. धन्यवाद प्रभूने केला जय उद्धार. प्रेमळ माझा प्रभू तो दास सुखी मी हर्षतो, का करू घोर धन्य मी करी उल्लास नेहमी. धन्यवाद धन्यवाद जय सारा गेला पाप भार. सतत आता प्रार्थना स्तुती आनंद सरेना. धन्यवाद धन्यवाद प्रभूने केला जय उद्धार. येशू हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.